मंडळी, अवघ्या काही दिवसांवरती भगवान शिवशंकरांचा मोठा सण येत आहे. या शंकर महादेवांना मनापासून मानणाऱ्या भक्तगणांसाठी या दिवसाची वर्षभरापासून वाट पाहिली जाते. तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. यावर्षी रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने केवळ मानसिक शांतीच नाही, तर जीवनातील संकटे दूर होऊन नशीब उजळते, अशी सर्व शिवशंभू भक्तांची श्रद्धा आहे. महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी शिव-पार्वतीचा विवाह झाला होता. तसेच शिवाने तांडव नृत्य केले होते. हा दिवस अंधार व अज्ञानावर मात करण्यासाठी, आध्यात्मिक जागृतीचे व शिवाची पूजा व उपासना करून आत्मशुद्धी करण्यासाठीचे एक सुंदर असे स्मरण आहे. या दिवशी मनोभावे भगवान शंकरांची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी लाभते. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर मंडळी, दरवर्षी आपण न चुकता महाशिवरात्रीला भगवान शंकरांची पूजा करतो. त्यांना प्रेमाने बेल तांदूळ वाहून प्रार्थना करत असतो. त्याचबरोबर प्रत्येकजण उपवास देखील करत असतो. परंतु मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की ही महाशिवरात्र नक्की का साजरी केली जाते ते? चला तर मग वेळ न घालवता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या महाशिवरात्रीचे मुख्य कारण आहे तरी काय, आणि त्यामागील पौराणिक आध्यात्मिक गोष्टी जाणून घेऊयात. पण त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स, प्राचीन मंदिरे आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला. तर मंडळी, या महाशिवरात्रीच्या उत्साहामागे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. भारतीय कालगणनेत एखाद्या महिन्यात चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येते ती शिवरात्र मानली जाते आणि या दिवशी शंकराची पूजा करतात. माघ महिन्यातील शिवरात्र सर्वात महत्त्वाची आणि महाशिवरात्र म्हणून साजरी होते. बहुतांश हिंदू सण दिवसा साजरे होतात, पण महाशिवरात्र रात्री आणि दिवसाही साजरी होते. महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असतं, कारण ही ती रात्र आहे जेव्हा शंकरांनं तांडव नृत्य केलं होतं. तांडव नृत्य हे शिवाचं ब्रह्मांडीय नृत्य आहे असे मानले जाते. हे नृत्य जीवनाच्या शाश्वत चक्राचं एक प्रतीक आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या रात्रीच भगवान शिवाने सृष्टीच्या निर्मितीसाठी पालन आणि संहाराचे तांडव नृत्य केले होते. त्यामुळे महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व मानले जाते. त्यानंतरनं या शिवरात्रीच्या मागची दुसरी गोष्ट म्हणजे शिवपुराणानुसार या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि त्यामुळेच या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांचा उगम झाल्याचे म्हटले जाते. आणि तो दिवस होता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस. त्यानंतरचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभविवाह पार पडला होता. वैरागी शिवाने संन्यास त्यागून सतीसोबत विवाह करून संसार सुरू केला होता. त्यामुळे हा दिवस शिवपार्वतीच्या प्रेमाचा दिवस म्हणून देखील या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. समुद्र मंथनातून निघालेले विनाशकारी विष जगाच्या रक्षणासाठी भगवान शिवाने धारण केले, ज्यामुळे त्यांचे कंठ निळे झाले आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले गेले. हाच तो दिवस होता. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री ही साजरी केली जाते. तर मंडळी, याच सर्व कारणांमुळे आपण महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. आणि त्याचबरोबर प्राचीन काळापासून चालत येणाऱ्या काही आख्यायिका म्हणजेच काही गोष्टी देखील यामागे सांगितल्या जातात. त्यातीलच एक गोष्ट अशी देखील आहे जी सर्वांनी आजपर्यंत कधी ना कधी ऐकलेलीच असेल. तीच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मंडळी, लुबधक नावाचा एक गरीब आदिवासी माणूस हा शिवभक्त होता. तो एकदा सरपण गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला. अंधार पडल्या कारणामुळे तो जंगलात भरकटला. त्याला घराचा रस्ता सापडत नव्हता. अंधारात लुबधक हा एका बेलाच्या झाडावर चढला. पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्याने झाडांच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतला. संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस्र प्राण्यांचा आवाज ऐकत होता. तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे झाडावरून उतरायलाही त्याला भीती वाटत होती. स्वतःला जागे ठेवण्यासाठी त्यानं शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक एक पान तोडून खाली टाकत होता. सूर्योदयापर्यंत त्याने हजारो पानं एका शिवलिंगावर टाकली होती हे त्याला माहीत देखील नव्हते. अंधारात तिथलं शिवलिंग त्याने पाहिलेलं नव्हतं. ते शिकाऱ्यानं रात्रभर केलेल्या उपासनेमुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले होते.
शिवाच्या कृपेने वाघ आणि वन्य प्राणी तिथून निघून गेले आणि त्या गरीब आदिवासी शिकाऱ्याचा जीव वाचला. तो केवळ वाचलाच नाही तर त्याला दैवी आशीर्वाद देखीलही मिळाला. या गोष्टीमध्ये दुसऱ्या एका रूपात लुब्धक हा शिकारी म्हणजेच व्याध होता. दिवसभर त्याला कोणत्याही प्रकारची शिकार न मिळाल्यामुळे त्याचा उपवास घडला होता. रात्र पडल्यानंतरनं त्याला हरिणांची एक जोडी दिसली. लुब्धक त्यांना मारणार तेवढ्यात हरिणांनी घरी जाण्याची आणि आपल्या पाडसांना शेवटचं पाहण्याची त्या लुब्धकाला म्हणजेच त्या शिकाऱ्याला विनंती केली. तर त्या शिकाऱ्याने त्यांना परवानगी दिली. हरिण पाडसांना भेटून शिकाऱ्याचं पोट भरण्यासाठी परत रिटर्न तिथे आले. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या शिकाऱ्यानं त्यांना जीवदान देण्याचं ठरवले. तेव्हा मध्यरात्र झाली होती. हरण परत येईपर्यंतच्या काळात तो शिकारी बेलाच्या एका झाडावर बसून पानं खाली टाकीत राहिला होता. त्याचा उपवास, नकळत केलेली शिवाची उपासना आणि त्यानं हरणाला दिलेलं जीवदान तसेच हरिणांचा प्रामाणिकपणा, त्यामुळे त्याला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्या शिकाऱ्यासोबत त्या हरिणांना देखील आकाशात ताऱ्याच्या रूपात स्थान दिलं. तेच मृग नक्षत्र आणि व्याध तारा आहेत असे देखील म्हटले जाते. तर मंडळी, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने लहानपणापासून नक्कीच ऐकत आला असताल. त्यातीलच ही एक गोष्ट आहे जी प्राचीन काळापासून सांगितली गेली आहे. बरोबर मंडळी, यंदाची महाशिवरात्र ही साधीसुधी नाही तर अत्यंत खास आहे. 15 फेब्रुवारीला येणारी ही महाशिवरात्र, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या 2 दुर्मिळ योगांचा संगम आलेला आहे. हे दोन्ही योग हिंदू धर्मात अतिशय शुभ मानले जातात. हे योग आले की त्या दिवशी केलेली कामे यशस्वी होतात असं मानलं जातं. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण व्हावीत हीच इच्छा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये शिवशंभूसाठी 2 शब्द लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.